नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं विजयच्या हातून अंगठी न घालून घेण्यासाठी रम्याने खूप मोठं कारस्थान केलेलं असतं. स्वतःच्याच हाताला जखम करून घेतलेली असते. तरीसुद्धा विजयने रम्याच्या दुसऱ्या बोटात अंगठी घालत साखरपुड्याचा विधी पूर्ण केलेला असतो आणि म्हणूनच सर्वजण टाळ्या वाजवतात. तर त्यानंतर आता नंदिनी रम्याला म्हणते, रम्या आता तू अंगठी घालायची आहे. परंतु रम्या मात्र आता बिथरलेली असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. तिला हा साखरपुडा करायचा नसतो, तरीसुद्धा तिला करावा लागत असतो. पार्थ म्हणतो, रम्या चल आता तुझी वेळ आहे, घाल चल अंगठी. आता रम्याच्या हातात मानिनीताई अंगठी देतात. आता रम्या घालायला जाणार, परंतु त्याचवेळी नंदिनीला त्रास होऊ लागतो. तिला उलटी झाल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच ती धावत पळत रूमच्या दिशेने निघून जाते. तर आता मानिनीताई, विक्रम सर्वच जण नंदिनीला आवाज देतात. तर जीवा धावत पळत नंदिनीच्या मागून जातो. आता काव्यासुद्धा जाते आणि म्हणू लागते, नंदिनीताई अगं तुला काय होतंय? परंतु नंदिनी काही न बोलता रूममध्ये जाते आणि जीवालाही रूममध्ये न घेता ती दरवाजा बंद करते. जीवा म्हणतो, अगं नंदिनी काय हे, दरवाजा उघड ना, आणि तू मला का बाहेर ठेवलेस? अगं तूच तर म्हणाली होतीस ना की आता एकमेकांची काळजी घ्यायची असते आणि उलटी होणं हे साधं आणि साहजिकच आहे गं, आणि हे सगळं नॅचरल आहे. मग त्यात दरवाजा का लावून घेतलायस तू? अगं तूच तर म्हणतेस. तर आता जीवाला नंदिनीचं बोलणं आठवतं. म्हातारपणी एकमेकांची दुखणी कुफणी काढायची आहेत, ती आतापासूनच सुरुवात झाली असं समजा. जीवा म्हणतो, अगं एकीकडे तू असं म्हणतेस आणि एकीकडे तू दरवाजा बंद करतेस. अगं नवरा तुझ्या समोर असला तर ऑकवर्ड वाटण्याची काय गरज आहे? दरवाजा उघड ना गं नंदिनी. नंदिनी अगं दरवाजा उघड. परंतु नंदिनी काही दरवाजा उघडत नसते. तर दुसरीकडे विक्रम मानिनीताईंना म्हणतात, मानिनी जागं बघून ये, नंदिनीला नक्की काय होतंय? मानिनीताई म्हणतात, हो आलेच. तर पार्थ म्हणतो, नाही त्याची काहीच गरज नाही आहे, आपण एंगेजमेंट सेरेमनी पुढे घेऊन जाऊयात ना, म्हणजे उगाच थांबायला कशाला आहे ना. रम्या अगं घे ना अंगठी. तर आता रम्या म्हणते, पण नंदिनीला बरं वाटत नाही आहे ना, तिला अगोदर खाली येऊ देत. तर पार्थ म्हणतो, त्याची काहीही गरज नाही आहे, जीवा आहे ना तिच्यासोबत, ती येईलच खाली. तोपर्यंत तुम्ही का थांबला आहात? घ्या ना अंगठी घालून. अगं रम्या घे, तू विजयला अंगठी घाल, विजयने तुला घातली आहे ना अंगठी. आता रम्या मात्र तिला कसा हा साखरपुडा थांबवावा काहीच कळत नाही. विजय आता पार्थकडे पाहतो आणि पार्थला म्हणतो, पार्थ रम्यापेक्षा घाई तुलाच झाली आहे. म्हणजे मला माहीत आहे की रम्याला तुला या घरातून पाठवण्याची घाई झाली आहे, पण त्यापेक्षा घाई मला झाली आहे रम्याला माझ्या घरी घेऊन जायची. त्यामुळे नको काळजी करू नकोस. असं म्हणत आता विजय पार्थशी बोलत असतो. परंतु इकडे मात्र रम्या खूप घाबरून गेलेली असते. तिला काय करावं पुढे? आता हा साखरपुड्याचा विधी कसा थांबवावा याचा ती विचार करत असते. तर दुसरीकडे नंदिनी फ्रेश होऊन बाहेर येते. तिला खूप थकवा जाणवत असतो. ती थोडा वेळ बसते आणि म्हणू लागते, काय होतंय नक्की मला? म्हणजे उलटी झाल्यासारखं वाटते, पण उलटीच होत नाहीये. त्याचवेळी नंदिनीचा लक्ष वजन काट्याकडे जातो आणि नंदिनीने जीवाला जे सांगितलेले शब्द असतात ते तिला आठवतं. ती जीवाला म्हणालेली असते की हो, बायकांना खरंच फिटनेसची गरज आहे. म्हणजे घरच्यांची काळजी घेता घेता, ऑफिस किंवा घर सांभाळता सांभाळता आणि उद्या मुलं झाल्यानंतर त्यांना सांभाळता सांभाळता त्या स्वतःकडे दुर्लक्षच करतात. आणि त्यावेळी नंदिनी मनाशीच म्हणते, मला उलटी झाल्यासारखी वाटली, परंतु मला उलटी झाली नाही, म्हणजे मला कोरड्या उलट्या झाल्यात, याचा अर्थ मी आई. असं म्हणत नंदिनी खुश होते आणि म्हणू लागते, म्हणजे ज्युनियर नंदिनी येणार. तर आता नंदिनीचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर जीवा नंदिनीला आवाज देत म्हणतो, नंदिनी अगं दरवाजा उघड ना. आता नंदिनी लगेच दरवाजा उघडते. तर जीवा म्हणतो, अगं नंदिनी काय झालंय? तुला काही त्रास होतोय का? तुला बरं वाटत नाहीये का? नंदिनी काहीच बोलत नाही. जीवा म्हणतो, एक मिनिट, हे दरवेळीचं होत आहे हा. म्हणजे तू आतमध्ये येतेस आणि कडी लावून घेतेस, मला मात्र बाहेर ठेवतेस. परंतु आता मी असं होऊच देणार नाही. मी ना स्क्रूड्रायव्हर घेणार आणि ती कडीच काढून टाकणार आहे. म्हणजे कसं, तुला दरवाजाला कडीच लावता येणार नाही. आता मात्र नंदिनी हसू लागते. तिला जीवाला ही आनंदाची बातमी कशी सांगावी काहीच कळत नसतं. जीवा म्हणतो, पण तू ठीक आहेस ना? तुला जास्त तर त्रास झाला नाही ना? तर नंदिनी म्हणते, मी ठीक आहे हो बाबा. असं म्हणत नंदिनी आता जीवाला बाबा असं बोलते. तर जीवा म्हणतो, हा चल मग, आता बरं वाटतंय ना? खाली सर्वजण वाट बघतायत. असं म्हणत जीवा ज्यावेळी दरवाजाकडे येतो त्यावेळी जीवा पुन्हा एकदा मागे वळतो आणि नंदिनीला म्हणतो, तू काय म्हणालीस? तर नंदिनी म्हणते, काही नाही. जीवा म्हणतो, नाही तू काहीतरी म्हणालीस, म्हणजे तू असं काहीतरी म्हणालीस, मी ठीक आहे हो बाबा. आणि या बाबा या शब्दावर तू जास्त जोर दिला होतास. म्हणजे
तुला आता कोरड्या उलट्या झाल्यात म्हणजे तुला उलटी झाल्यासारखी वाटली पण तुला उलटी झाली नाही. तर नंदिनी मान डोलावत होकार देते. जीवा म्हणतो म्हणजे आपल्या घरात आता छोटी छोटी नंदुडी येणार असं म्हणत जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो. जीवाला आता हे बोलणं म्हणजे नंदिनीसमोर कसं व्यक्त व्हावं काहीच कळत नसतं आणि जीवा एवढा खुश होतो आणि नंदिनीला मिठी मारत म्हणतो, खरंच नंदिनी मी आज एवढा खुश आहे ना, आई बाबा दादा असं म्हणत तो सगळ्यांना आवाज देऊ लागतो. नंदिनी म्हणते थांबा, एवढ्यात कोणालाही सांगायचं नसतं. जीवा म्हणतो नाही मला सांगायचं आहे. नंदिनी म्हणते अहो थांबा, आपण दोघं बोलू आणि नंतर आपण सगळ्यांना सांगू. तोपर्यंत प्लीज तुम्ही कोणाला काहीही सांगू नका. तुम्हाला माहीत आहे ना या गोष्टी लगेच सांगायच्या नसतात. जीवा म्हणतो मग. नंदिनी म्हणते थांबा थोडा वेळ, अगोदर आपण बोलू आणि मग सांगू. आपण सांगणारच आहोत सगळ्यांना पण थांबा थोडं असं म्हणत कसं बसं नंदिनी आता जीवाला शांत करते. तर जीवा नंदिनीला मिठी मारत म्हणतो आय लव्ह यू नंदिनी, खरंच तू मला एवढी आनंदाची बातमी दिली आहेस ना, म्हणजे तू बाबा मी आई, सॉरी तू आई मी बाबा. आता जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं. तो एवढा खुश असतो की जीवा आता नंदिनीला उचलून घ्यायचं फक्त बाकी असतो. आता नंदिनी जीवाचा हा आनंद पाहते आणि म्हणू लागते एवढे खुश झालात. जीवा म्हणतो हो पण मला आता खरंच खूप टेन्शन आलं आहे, म्हणजे मी नक्की काय करू. नंदिनी म्हणते काय झालं आहे. जीवा म्हणतो मी काय म्हणजे तुझ्या मोठ्या नंदिनीवर प्रेम करू की छोट्या नंदिनीवर. तर नंदिनी म्हणते आपण थोडा पुढचा विचार करतोय का, चला बाहेर सर्वजण वाट बघतायत असं म्हणत आता नंदिनी जीवाला बाहेर घेऊन येत असते. नंदिनी म्हणते जीवा तुम्ही जरा थोडं हसाल का, नाहीतर सगळ्यांना अगोदरच कळेल. आता जीवाला थोडं कसं हसावं काहीच कळत नसतं, परंतु नंदिनी कसं बसत जीवाला थांबवते, त्याचं हसणं कमी करते आणि त्यानंतर बाहेर घेऊन येत असते. तर दुसरीकडे पार्थ विजयला म्हणतो नाही म्हणजे एंगेजमेंट एकदा झाली तर त्यानंतर विक्रम म्हणतात नाही म्हणजे पार्थला तसं म्हणायचं नाही आहे, रम्या आमच्यासाठी खूप जवळची आहे. हे बघ विजय, तिचं सगळं काही सुरळीत व्हावं छान व्हावं अशी आम्हा सगळ्यांचीच इच्छा आहे. तर आता काव्या म्हणू लागते एक्झॅक्टली विजय, अहो तुमच्या रूपाने विजयला खरंच खूप चांगला लाईफ पार्टनर मिळाला आहे. तिला समजून घेणारं कोणीतरी भेटलं आहे. तिचं स्वतःचं हक्काचं असं कोणीतरी तिला भेटलं आहे. आता विजय मात्र काव्या जरी बोलत असली तरी सुद्धा रागानेच पार्थकडे पाहत असतो. तर काव्या पुढे म्हणते आता ही सोयरीक जुळत असताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये असंच आम्हाला वाटतंय. हो ना पार्थ, तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय ना. तर पार्थ म्हणतो हो अगदी खरं आहे. तर इकडे मात्र नंदिनीला घेऊन जीवा खाली येत असतो. जीवा इतका आनंदात असतो की त्याचं हसू आवरत नसतं. नंदिनी जीवाला म्हणते जरा शांत व्हा. आता जीवा अगदी काळजी घेऊनच नंदिनीला खाली घेऊन येत असतो. तर आता सर्वच जण नंदिनीला म्हणतात नंदिनी अगं तू ठीक आहेस ना. मानिनीताई म्हणतात नंदिनी काय झालं बाळा. तर नंदिनी म्हणते काही नाही आई, सगळं ठीक आहे. तर जीवा म्हणतो हो अगदी सगळं ठीक आहे. तर आता नंदिनी रम्याला म्हणू लागते सॉरी हा रम्या, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना थांबावं लागलं. तर रम्या म्हणते नाही काहीच नाही. तर आता जीवा म्हणतो हो का, मला वाटलं वड्यांमुळे सगळेजण थांबले आहेत. आता सर्वजण हसू लागतात. आता वसू आता रम्याला म्हणतात रम्या आता थांबू नकोस बाळा, विजयला अंगठी घाल. आता मात्र रम्याला वसू आत्यांचा खूप राग आलेला असतो. ती रागानेच आपल्या आईकडे पाहत असते. तर पार्थ म्हणतो हा आता ते आलेच आहेत, मग आता आपण साखरपुड्याचे विधी पूर्ण करूयात असं म्हणत पार्थही साखरपुडा होण्यासाठी घाई करत असतो. आता मानिनीताई रम्याच्या हातात अंगठी देतात आणि म्हणतात रम्या बाळा. आता रम्या ती अंगठी हातात घेते, परंतु तिला ती अंगठी विजयच्या हातात घालायची नसते आणि म्हणून अंगठी हातात घेऊन ती पार्थकडे पाहू लागते. आता सर्वजण रम्याकडे पाहत असतात. तर विजय स्वतःहूनच आपला हात पुढे करतो. आता रम्या नाईलाजाने का होईना परंतु विजयला अंगठी घालते आणि शेवटी साखरपुडा संपन्न होतो. सर्वजण टाळ्या वाजवतात, एकमेकांची गळाभेट घेतात आणि त्यानंतर आता स्वतः जीवा विजयला पेढा भरवण्यासाठी येतो. रम्याला पेढा भरवतो आणि म्हणू लागतो तुम्हाला तर आता जिजूच म्हणावं लागेल. तर आता विजय पार्थकडे पाहतो आणि जीवाला म्हणतो तुझ्यासारख्या चांगल्या माणसाने मला काही म्हटलं तरी हरकत नाही. पार्थला आता हे सगळं काही कळालेलं असतं. तर त्यानंतर काव्या नंदिनीला पेढा भरवायला येते. नंदिनी नको म्हणत असते. तर काव्या म्हणू लागते ताई मला माहीत आहे तुझं डाएट आहे, परंतु आज एवढा चांगला दिवस आहे ना, मग आजचा एक दिवस डाएट मोडलंच तरी काही हरकत नाही. अगं एकच तर पेढा खायचा आहे असं म्हणत ती नंदिनीला पेढा खायला देत असते. आता नंदिनी पेढा हातात घेते आणि काव्याला म्हणते आजचा दिवस खरंच खूप छान आहे काव्या, आणि या पुढचा प्रत्येक दिवस हा छानच असेल असं म्हणत अर्धा पेढा ती काव्याला भरवते. परंतु रम्याच्या या वागण्यावर अजूनही पार्थचा विश्वास बसत नसतो आणि म्हणूनच पार्थ रम्याकडे पाहत असतो.
तर दुसरीकडे विजय आपल्या आईला म्हणतो, आई अंगठी जखम बरी झाल्यानंतर पुन्हा त्या बोटात शिफ्ट केली तर चालेल ना? तर विजयची आई म्हणते, हो हो, काहीच हरकत नाही. त्यानंतर आपण पुन्हा एकदा साखरपुड्याचा विधी पूर्ण करून घेऊ. विजय खुश होतो, परंतु रम्याला मात्र ते अजिबातच आवडलेलं नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साखरपुड्याचा विधी अगदी थाटात साजरा झालेला असतो. साखरपुडा संपन्न झालेला असतो. तर त्यानंतर आता काव्या पार्थला म्हणते, तुम्ही त्या विजयसोबत नीट वागत नव्हता. तर पार्थ म्हणतो, काय? मी त्या विजयशी नीट वागत नव्हतो असं तू कसं म्हणू शकतेस? काव्या म्हणते, मीच नाही, सगळ्यांनी पाहिलं आहे. जेव्हा नंदिनी ताई तिच्या रूममध्ये आली होती त्यावेळी तुम्ही रम्याला का फोर्स करत होता अंगठी घालण्यासाठी? आणि तुम्ही जर एखाद्याला असं फोर्स करत असाल तर शेवटी नवरा म्हणून विजयने तिची बाजू घेतली, यात काय चुकीचं आहे? मला सांगा, मला जर कोणी जबरदस्तीने असं पुश करण्याचा प्रयत्न केला असता, माझ्यावर जबरदस्ती एखादी गोष्ट लादण्याचा प्रयत्न केला असता, तर नवरा म्हणून तुम्ही सुद्धा माझी साथ दिलीच असती ना? तर पार्थ म्हणतो की हो, पण माझा हेतू इतकाच होता की रम्याने कोणतंही कारण काढून हा साखरपुडा थांबवायला नको. काव्या म्हणते, काय पार्थ, तुम्ही अजूनही इथेच आहात का? मला तर आता तुम्हाला समजवायचंच नाही आहे, कारण तुम्हाला समजवण्यात काहीच अर्थ नाही आहे. त्यापेक्षा मी आता रम्या आणि तुमच्या विषयात पडणारच नाही, कारण मला खूप कामं आहेत. असं म्हणत काव्या तिथून निघून जात असते. पार्थ काव्याला थांबवतो आणि विचारतो, तुम्हाला कसली कामं आहेत? काव्या म्हणते, खारुताई, तिचं टेन्शन आलं आहे, म्हणजे मला खरंच तिची खूप आठवण येते, पण ती मात्र माझ्याशी बोलत नाही आहे. मला लवकरच जाऊन तिला भेटायचं आहे. काय झालं हे मला तिला विचारायचं आहे. आता काव्याला सतत अनिशाची आठवण येत असते. तिला भेटायचं असतं, कारण अनिशा अशी का वागत आहे हे सगळं काही काव्याला जाणून घ्यायचं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला म्हणतो, मला तर कधी एकदा मी सगळ्यांना सांगतोय असंच झालं आहे. आता नंदिनी जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जीवाचा आनंद काही त्याच्या पोटात मावत नसतो. सगळ्यांना त्याला ही आनंदाची बातमी सांगायची असते. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज जरा हा आनंद स्वतःच्या पोटात ठेवा ना. अहो, आपण सगळ्यांना सांगणार आहोत, परंतु एक दिवस. तर जीवा म्हणतो, एका दिवसाने काय होणार आहे? नंदिनी म्हणते, उद्या मी डॉक्टरकडे जाऊन येते, मी सगळं कन्फर्म करते आणि मगच आपण सगळ्यांना सांगू. तर जीवा म्हणतो, मी सुद्धा येतो हॉस्पिटलला. तर नंदिनी म्हणते, नाही, तुम्ही माझ्यासोबत उद्या हॉस्पिटलमध्ये येणार नाही आहेत, कारण मी डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले तर तुम्ही अगोदरच सगळ्यांना पेढे, मिठाई, बर्फी सगळं वाटून मोकळे व्हाल, कारण धीर हा शब्द तुमच्या डिक्शनरीतच नाही आहे. जीवा म्हणतो, नाही आहे, कारण मी बाबा होण्यासाठी अधीर झालो आहे नंदिनी. कधी एकदा मी बाबा होतो आणि माझ्या छोट्याशा बाळाला मांडीवर घेतो असं मला झालं आहे. असं म्हणत जीवा खूप इमोशनल झालेला असतो. तर नंदिनी जीवाकडे पाहते, तर जीवा पुढे नंदिनीला म्हणतो, नंदिनी, अगं मी आणि पार्थ दादा चाळीत वाढलो आहोत गं, कारण त्यावेळी बाबांचा पगार सुद्धा जेमतेम होता, पण तरीसुद्धा बाबांनी आम्हाला खरंच खूप छान पद्धतीने वाढवलं. कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता आम्हाला भासू दिली नाही. आम्हाला जे हवंय ते नेहमीच त्यांनी दिलं. पण तेव्हा ज्या गोष्टी परिस्थितीमुळे घ्यायला जमत नव्हत्या ना, तेव्हा त्यांनी आम्हाला समजावलं, आमची समजूत काढली. ते आम्हाला नेहमी असंच म्हणायचे, पार्थ, जीवा, आता आपली परिस्थिती तेवढी नाही आहे रे ही वस्तू घ्यायची, पण मी देईन, नक्की तुम्हाला ते घेऊन देईन. हा बाबांचा नेहमीचा शब्द होता आणि बाबांनी तो शब्दसुद्धा पाळला. पण आमच्या बाबतीत नंतर हा शब्द ज्यावेळी आला ना, त्यावेळी मात्र आमची परिस्थिती खूप सुधारली होती. आम्हाला सगळं काही समोर मिळत होतं. ज्यावेळी त्या महागड्या गाड्यांची जागा अभ्यासातील पुस्तकाने आणि कामाच्या लॅपटॉपने घेतली. पण नंदिनी, खरं सांगू का, मला आपल्या बाळाच्या बाबतीत असं होऊ द्यायचं नाही आहे. आपलं बाळ ज्या वस्तूवर हात ठेवेल ना, ती वस्तू मला त्याला घेऊन द्यायची आहे. मला त्याला कशाचीच कमतरता पडू द्यायची नाही आहे. एक बाबा म्हणून मला कुठेच कमी पडायचं नाही आहे. खरं सांगू का नंदिनी, खरं तर क्रिकेटच्या बॅटची किंमत बघून ती बॅट परत माझ्या बाळाने तिथे ठेवून द्यायला नको आहे मला. मला माझ्या बाळाला सगळं काही द्यायचं आहे. अगदी जगातलं प्रत्येक सुख मला त्याला द्यायचं आहे. मला तर माझ्या बाळाने त्याच बॅटने सिक्सर मारायला हवा आहे. तर आता नंदिनी म्हणते, मारेल, नक्कीच मारेल. तिच्या बाबाचं स्वप्न ते नक्कीच पूर्ण करेल आणि शेवटच्या क्षणालाही अगदी 5 बॉलमध्ये सुद्धा 30 रन नक्कीच काढेल. आणि मग आपण दोघांनी त्याच्यासाठी मिळून टाळ्या वाजवूयात. जेव्हा म्हणतो, 1 मिनिट, आपलं ठरलंय ना की आपल्याला मुलगी हवी आहे म्हणून. तर नंदिनी म्हणते, बरं, तुम्हाला मुलगी हवी आहे, मलाही मुलगी हवी आहे, पण आता आपण बघू घरात कथ्थक खेळणारे घोंगरू येत आहेत की क्रिकेट खेळणारे मळकट बूट. तर जीवा अगदी आत्मविश्वासाने बोलतो की घुंगरूच येतील. आता मात्र नंदिनी खूप खुश असते आणि जीवा आणि नंदिनी आपल्या बाळासाठी स्वप्न पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ काव्याला म्हणतो, ठीक आहे,
ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवशीचं मला सांगा, म्हणजे त्या दिवसासाठी मला ऑफिसला सुट्टी टाकता येईल. तर काव्या म्हणते, एक मिनिट, तुमचं काय आहे हो? ओके, 1 मिनिट. माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच घाई झाली आहे का खारुताईला भेटायची? असं म्हणत आता काव्या पार्थला चिडवत असते. तर पार्थ हसतच म्हणतो, मागच्या वेळी काय घडलं होतं ते आठवतं ना? कॅबवाल्याशी भांडलात, त्याने तुम्हाला वाटेत उतरवलं आणि तुमच्या मागे कुत्री लागली होती, कुत्री. तर आता काव्या म्हणते, 1 मिनिट. आता कोणाची हिंमत आहे का माझ्याशी वाद घालायची आणि मला असं कॅबमधून खाली उतरवायची? तर पार्थ म्हणतो, म्हणजे? तर काव्या आता पार्थचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, माझ्या नवऱ्याने मला कार शिकवली आहे, आता मला कार चालवायला येते, त्यामुळे मी कारच घेऊन जाणार आहे. पार्थ म्हणतो, वा वा, छान छान, म्हणजे तुम्ही कार घेऊन जाणार आहात. कार आहे आपल्याकडे आणि हळू आवाजातच म्हणतो, इन्शुरन्स पण आहे. तर आता काव्या पार्थला विचारते, काय म्हणालात? तर पार्थ म्हणतो, मी म्हणत होतो की कार आहे आपल्याकडे, काळजी करायचं कारणच नाही. काव्या म्हणते, हां. तर त्यानंतर पार्थ म्हणतो, बरं ऐका, पुढच्या आठवड्यात मी 4-5 दिवसांसाठी आउट ऑफ स्टेशन जाणार आहे. आता हे ऐकल्यानंतर काव्या थोडी उदास होते आणि म्हणू लागते, म्हणजे हा बोका त्याच्या मांजरीला सोडून जाणार आहे. तर पार्थ म्हणतो, थोड्याच दिवसांसाठी हो, आणि थोडा नात्यात दुरावा असला ना की ओढ सुद्धा वाढते. तर काव्या म्हणते, आहो तुम्ही? तर पार्थ म्हणतो, आणि ऐक, आपण सुद्धा थोडा लॉंग डिस्टन्सचा अनुभव घेऊयात ना. कसं आहे ना, आपल्या नात्यात सगळं गोड गोड चालू आहे, परंतु तंटा, थोडासा ड्रामा हवाच ना नात्यात. नातं कसं श्रीखंड पुरीसारखं अगदी गोड गोड लागायला नको. तर काव्या पार्थ समोर हात जोडते आणि म्हणू लागते, मला गोड गोडच आवडतं, प्लीज. तर पार्थ म्हणतो, नको युनिव्हर्स बुवा, आमच्यात थोडा लॉंग डिस्टन्स येऊ देत, थोडासा ड्रामा क्रिएट होऊ देत. आता मात्र काव्या चांगलाच पार्थला धपाटा देते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी डॉक्टरकडे जाते. आता नंदिनीने अगोदरच नंबर लावून ठेवलेला असतो, परंतु एक पेशंट पुढे असल्यामुळे नंदिनीला थोडं वेट करावं लागतं. तर नंदिनीच्या बाजूला एक ताई बसलेल्या असतात. त्या फोनवर बोलतात आणि म्हणतात की हो, मला माहीत आहे, मला नाही आवडत सूप, माझ्यासाठी मच्छी फ्राय करून ठेव. तुला सूपच बनवायचं आहे ना, मग मी तुला चिंबोरीची सूपची रेसिपी लगेच पाठवून देते. हा, ठेव फोन आता. असं म्हणत त्या ताई फोन ठेवतात. तर नंदिनी त्यांना विचारते, ताई, अहो चिंबोरी म्हणजे खेकडाच ना? तर त्या ताई म्हणतात, हो हो, खेकडाच. आता त्या ताई नंदिनीला म्हणतात, तो खेकडा असतो ना, खेकडा, तो मस्त असा धुवायचा आणि त्याला उकरवायचा. त्याच्या नांग्या असतात ना, त्या अशा चेचायच्या आणि त्याचा मस्त असा ज्यूस करायचा आणि त्या पाण्यात आलं, लसूण, जिरं या सगळ्याचं मस्त असं वाटण करायचं, त्यात टाकायचा आणि मस्त अशा उकल्या घ्यायच्या. असं म्हणत त्या ताई अगदी कोळी भाषेतच नंदिनीशी बोलत असतात आणि त्यावर मस्त अशी कोथिंबीर टाकायची. खायला कसलं लय भारी लागतं, असं म्हणत त्या नंदिनीशी बोलत असतात. नंदिनी त्यांना म्हणते, पण हे गरम पडेल ना? तर त्या ताई म्हणतात, थोडं थंड करून प्यायचं. नंदिनी म्हणते, नाही तसं, म्हणजे बाळ पोटात असताना प्रकृतीसाठी ते गरम पडेल ना? तर त्या ताई नंदिनीला विचारतात, तुझी कितवी खेप आहे ग? नंदिनी म्हणते, माझी पहिलीच. तर त्या ताई म्हणतात, आमचं तर खूप वर्षानंतर घरात पाळणा घालणार आहे. कितीतरी वर्षानंतर आमच्या घरात ही गोड बातमी मिळाली आहे. आणि खरं सांगू का बाय, अगं एका गरोदर बाईची दुसऱ्या गरोदर बाईला नजर लागत नाही, असं म्हणत त्या नंदिनीला समजावत असतात. तर त्याच वेळी रिसेप्शनवर असणाऱ्या मॅडम नंदिनीला आवाज देत म्हणतात, नंदिनी जीवा देशमुख, तुमचा नंबर आला आहे. नंदिनी म्हणते, हो आलेच. आता नंदिनी त्या ताईंना म्हणते, येतेच, तुम्ही काळजी घ्या. असं म्हणत नंदिनी आता डॉक्टरच्या केबिनमध्ये निघून जाते. तर दुसरीकडे अनिशा अभ्यास करत असते आणि त्याच वेळी काव्याने तिला सरप्राईज दिलेलं असतं. काव्या तिथे आलेली असते. अनिशाचे डोळे बंद करते. अनिशा खुश होते, कारण अनिशाने अगोदरच ओळखलेलं असतं की काव्या आलेली आहे. परंतु काव्याला समोर पाहताच अनिशा थोडी शांत होते आणि म्हणू लागते, काव्या तू? तर काव्या म्हणते, काव्या तू आणि अनिशा, अगं काय चाललंय तुझं? तू आजकाल माझ्याशी बोलतही नाहीयेस. खरंच अनिशा, तू खूप बदलली आहेस. अगं तू माझ्या लग्नात आली नाहीस, बरं माझी करवलीही झाली नाहीस. अनिशा, अगं काय चाललंय तुझं? आजकाल तू मला विसरत चाललीस हा? अगं माझ्या लग्नानंतर किती छान दिवस सुरू आहेत, बस मी तुला सगळं काही सांगते. असं म्हणत काव्या आता लग्नानंतरचे प्रत्येक दिवस अनिशाशी शेअर करत असते. ती म्हणू लागते, अगं पार्थ देशमुखांनाच मी स्वयंपाक बनवायला शिकवलं आणि त्यांनी मला गाडी चालवायला शिकवली. अगं पार्थ देशमुख आणि मी कपल रील्स बनवतो, जवळजवळ 90,000 तरी लाईक्स येतात. अनिशा, अगं खरंच खूप छान दिवस चालू आहेत गं. आणि तुला माहिती आहे का, आता देशमुख ज्यावेळी ऑफिसमधून येतात त्यावेळी आम्ही स्वतः दोघं किचनमध्ये उभे राहून सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवत असतो. पण अनिशा, त्यात मला तुझी आठवण येते ग. अगं इतक्या छान छान इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत आणि ते तू अनुभवायला नाहीयेस, ते बघायला तू तिथे नाहीयेस ना, म्हणून माझं डोकं फिरतं ग. असं म्हणत आता काव्यात चांगलाच अनिशाला धपाटा देते.
अनिशा मात्र शांतच असते. काव्य अनिशाला म्हणते, हे बघ, माझ्याबद्दल सगळं काही मी तुला सांगितलं आहे, आता तू मला सगळं काही सांगायचं आहे, एकही गोष्ट मिस व्हायला नको, कळलं? असं म्हणत ती अनिशाला ताकीद देते. अनिशा म्हणू लागते, मी मेन्स पास झाले अनिशा, आणि त्यानंतर माझा इंटरव्ह्यू होता आणि म्हणूनच तुमच्या लग्नाला मी आले नाही. पण तुमच्या हे लक्षातच नसेल ना, मिस म्हणजे कलेक्टर काव्या, सॉरी मिस काव्या पार्थ देशमुख. आता मात्र काव्या शांतच होते. काव्याला या सगळ्या गोष्टी ऐकून धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी घरी येते आणि सगळ्यांना बातमी सांगत म्हणते, मी कधीच आई होऊ शकत नाही असे डॉक्टर म्हणतायत. आता हे ऐकून जीवालाही धक्का बसतो, परंतु तरीसुद्धा जीवा नंदिनीला आधार देतो आणि त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते. आता काव्या जाऊन दरवाजा उघडते तर पार्थ आलेला असतो. पार्थ म्हणू लागतो, हत्तीवरून साखर वाटारे, माझी बायको आई होणार आहे. असं म्हणत पार्थ काव्याला उचलून घेतो, तिचे लाड करत असतो. आता घरातील सर्वच जण काव्याच्या दिशेने जातात, काव्याचं अभिनंदन करतात. मानिनीताई, विक्रम खूप खुश असतात. आता नंदिनी सुद्धा पुढे पाऊल टाकते, परंतु जीवा मात्र तिथेच अडखळलेला असतो. जीवाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. आता नंदिनीला जीवा कशा प्रकारे सावरेल? तर आता काव्या आपल्या बहिणीचं दुःख समजू शकेल का? एकीकडे आनंद तर दुसरीकडे नंदिनीच्या बाबतीतली ही बातमी. आता काव्या कशी सहन करू शकेल? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.